नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 दिवसापासून दिव्यांग बांधवांचं आंदोलन सुरू आहे. प्रशासन आपली दखल घेत नसल्याचा आरोप करत अखेर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनापर्यंत आपण लोटांगण घालत जाणार असल्याचा पवित्रा हा दिव्यांग बांधवांनी घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस बांधवांनी त्यांना अटकाव केला असता त्यांच्याबरोबर त्यांची खडाजंगी झाली. वास्तविक स्वरूपात कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेकदा आंदोलनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत असतंय. खरं तर दिव्यांग बांधवांच्या नेमक्या समस्या काय त्या समजून घेण्यासाठी प्रशासनानं का दिरंगाई केली हा खरं तर यक्ष प्रश्न आहे. सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या अनुषंगानं खरं तर दिव्यांग बांधवांनी देखील 2 दिवसापासून दखल न घेतल्यामुळं अखेर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत भेटण्यासाठी लोटांगण घालण्याची त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ आली. ही माहिती पोलीस बांधवांनी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिली असता ते तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आले असता लोटांगण घालत तिथपर्यंत आलेल्या दिव्यांग बांधवांनी व्हीलचेअर अथवा अन्य मदत घेण्यास साफ नकार दिला. त्यांच्या पायाला लोटांगण पहिल्यांदा घालत दिव्यांग बांधवांनी आपली कैफियत मांडली. याचबरोबर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशीच आम्हाला भेटायचं आहे आणि आमच्या समस्या ज्या विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण बोलवून घ्या असा पवित्रा घेत त्यांनी अखेर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनापर्यंत पोहोचून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमोर लोटांगण घालत आपली कैफियत मांडली. सुरुवातीला त्यांच्या या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दुःख होऊन ते देखील उभे राहिले. त्यानंतर त्यांनी दिव्यांग बांधवांची समजूत काढत त्यांच्या सर्व त्या समस्यांचा आपण लवकरात लवकर निपटारा करू अशी ग्वाही यावेळी संतोष पाटील यांनी दिली. आम्ही आलोया रांगत आमच्याकडे काट्याने फेकून दिल्या. साहेबांच्या पाया पडा. दिव्यांग बांधवांचे दैवत आहे. साहेब भेट घ्या. काम करतात ते खरं अभिनंदन करतो आम्ही. आमचं पंढरपूरची वारी झाली. आमची वारी झाली. बस बघितले बस पंढरपूरची वारी झाली. या उठा नाही त्यांना हे द्या. नाही पंढरपूरची वारी झाली. आमची कामं केल्याबद्दल साष्टांग दंडवत. खूप अभिनंदन ह्याला जाग येणार नाही. ह्याला जागच येणार नाही. आणि तो केलं सरकार